नमस्कार, मी डॉक्टर भारत नांदुरे. आपण बघतो की हिवाळ्यामध्ये हार्ट अटॅकचं जे प्रमाण आहे हे वाढलेलं असतं. याच्या पाठीमागे नेमकं कारण काय आहे? हिवाळ्यामध्ये हार्ट अटॅकचं प्रमाण का वाढतं? आणि हे हार्ट अटॅक नेमका कोणाला जास्त प्रमाणामध्ये रिस्क फॅक्टर आहे, कोणाला जास्त प्रमाणामध्ये याचा धोका आहे? हार्ट अटॅकचे नेमके लक्षणे काय आणि हिवाळ्यामध्ये हार्ट अटॅक येऊ नये म्हणून नेमकी कोणती काळजी घ्यावी याविषयी आज आपण बघणार आहोत. मित्रांनो, हिवाळ्यामध्ये वातावरणातले जे तापमान आहे ते कमी असतं. म्हणजेच हिवाळ्यामध्ये 25 डिग्री, 20 डिग्री, 10 डिग्री, 15 डिग्री अशा प्रकारचं 10, 15, कधी कधी 10पेक्षाही जास्त आपलं कमी टेम्परेचर वातावरणात असतं. ह्या वातावरणातल्या थंडीमुळं शरीरही थंड पडायला लागतं. म्हणजे बरेच वेळेस हात, पाय किंवा कान सुद्धा आपले थंड पडायला लागतात. अशा वेळेस बॉडीला तर जिवंत राहण्यासाठी 37 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर मेंटेन करावं लागतं. आपण बघतो की उन्हाळा, हिवाळा, पावसाळा ऋतू कोणताही असो, बॉडीला जिवंत राहण्यासाठी 37 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर मेंटेन करावं लागतं. यालाच बायोलॉजीच्या भाषेमध्ये होमिओस्टॅसिस म्हणतात. मित्रांनो, हे टेम्परेचर कसं मेंटेन होतं? मुळात हे फार डिफिकल्ट आहे. जसं आपण बघतो की पावसाळ्यामध्ये जर लाकडं ओली असतील तर त्याची चूल पेटवणं किंवा शेकोटी पेटवणं किती कठीण असतं, त्याचप्रमाणे हिवाळ्यामध्ये वातावरणात बाहेर टेम्परेचर 10 असताना शरीराला 37 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर मेंटेन ठेवणं तसं पाहिलं तर खूप कठीण असतं. परंतु आपल्या शरीरामध्ये सिम्पॅथेटिक नर्वस सिस्टम ॲक्टिव्ह होते. सिम्पॅथेटिक नर्वस सिस्टम जर ॲक्टिव्ह झाली तर कॅटेक्युलामचा स्त्राव वाढतो आणि या स्त्रावामुळं आपलं हार्ट रेट वाढतं, ब्लड प्रेशर वाढतं. आपल्या शरीरातील हार्ट रेट वाढतं, ब्लड प्रेशर वाढतं. त्यामुळं हार्टवर म्हणजे हृदयावर जास्तीत जास्त ताण येतो. हृदयाला अधिकचं काम करावं लागतं आणि या ताणतणाव घेऊन अधिकची मेहनत घेऊन हृदय जास्तीत जास्त ब्लड प्रेशर मेंटेन करून, हार्ट रेट मेंटेन करून आपल्या शरीरामध्ये ऊर्जा निर्माण करण्याचं किंवा हीट तयार होईल या हिशोबानं काम करत राहतं. म्हणजे याचा अर्थ काय? हिवाळ्यामध्ये हार्ट रेट आणि ब्लड प्रेशर थंडीमुळे वाढत राहतो. एकीकडे ही शरीरातली गोष्ट झाली आणि बाहेरचं जर बघितलं तर टेम्परेचर कमी असल्यामुळं थंडीमुळं आपल्या शरीरामध्ये जे रक्तामध्ये जी चरबी असते ही त्या चरबी घट्ट व्हायला लागते, गिटोळ्या तयार व्हायला लागतात. कधी कधी काही जणांमध्ये छोट्या छोट्या गाठी किंवा गिटोळ्या तयार होतात. आता ह्याचं उदाहरण जर तुम्हाला सोप्या भाषेत सांगायचं जर झालं तर आपण जर दूध गरम केलं आणि पातेल्यामध्ये जर ठेवून दिलं ते एक लेअर तयार होते, क्रीम ज्याला आपण साय म्हणतो. परंतु तेच म्हणजे छोटी लेअर तयार होती. परंतु तेच जर दूध आपण तापवल्याच्या नंतर जर रात्रभर फ्रीजमध्ये ठेवलं तर एक घट्ट साय तयार होते, क्रीमची लेअर तयार होते. मग आपल्या लक्षात आलं की जर बाहेर ठेवलं तर कमी लेअर येते आणि ते जर फ्रीजमध्ये ठेवलं तर जास्त जाड असा थर, साईचा थर, लेअर तयार होतो. याचाच अर्थ की थंडीमुळं जे आपल्या रक्तामधलं जे काही कोलेस्टेरॉल आहे याचा सुद्धा एक लेअर तयार होऊ शकतो किंवा याच्या छोट्या छोट्या गिटोळ्या तयार होतात. म्हणजे हिवाळ्यामध्ये 2 प्रकारचे धोके असतात. एक तर बाहेरच्या वातावरणामुळं रक्तातील चरबीचं घट्ट होऊन गिटोळ्या तयार होण्याची ही एक शक्यता असते आणि पॅरलली शरीराला टेम्परेचर मेंटेन ठेवण्यासाठी हार्ट रेट आणि ब्लड प्रेशर वाढवावं लागतं. या दोन्ही गोष्टींमुळं बरेच वेळेस हार्ट अटॅकचा धोका हा हिवाळ्यामध्ये इतर ऋतूच्या तुलनेत हिवाळ्यामध्ये हार्ट अटॅकचं प्रमाण हे वाढलेलं असतं. मित्रांनो, मग हा जो धोका आहे, हे जे रिस्क फॅक्टर आहे नेमकं कोणासाठी जास्त आहे? मग त्या तुलनात्मक जर बघितलं तर जे ना काही हे 5 लोक जे आहेत यांना हार्ट अटॅकचा धोका जास्त आहे. नंबर 1 ह्याच्यातलं जर बघितलं तर नंबर 1 मुद्दा असा आहे ज्यांना करोनरी हार्ट डिसीज आहे. म्हणजे जे सुरुवातीपासूनच हृदयरोगाचे कुठले ना कुठले पेशंट बनून उपचार घेतात. मग एखादा जर हार्ट रिलेटेड कुठला जर डिसीज असेल किंवा हार्ट रिलेटेड काही समस्या असेल तर अशा रुग्णांना जास्त धोका असतो. नंबर 1. नंबर 2 की मद्यपान करणाऱ्या व्यक्तींसाठी, म्हणजे जे अल्कोहोलिक पेशंट आहेत, नियमितपणे जे लोक अल्कोहोल घेतात, त्यामुळं नेमकं काय होतं मी सांगतो तुम्हाला. अमेरिकन हार्ट असोसिएशनने असे सांगितले आहे की मद्यपान करणाऱ्या व्यक्तींना हृदयाचा धोका जास्त असतो. कारण अल्कोहोलमुळे उच्च रक्तदाब, हृदयाचे ठोके अनियमित होणे, हृदयाचे स्नायू कमकुवत होणे, हृदयाचा झटका किंवा स्ट्रोक यासारख्या समस्या अल्कोहोलिक पेशंटमध्ये थंडीच्या काळात जरा जास्त असतात. नंबर 3, ज्या लोकांचं कोलेस्टेरॉल जास्त आहे, म्हणजे रक्तातील चरबीचं प्रमाण जर जास्त असेल तर अशा लोकांना हिवाळ्यामध्ये हार्ट अटॅक येण्याचं प्रमाण जरा
जास्त असतं किंवा धोका जास्त असतो. कारण कोलेस्टेरॉल म्हणजेच रक्तातील चरबी थंडीमुळं याच्या गिटोळ्या तयार व्हायला लागतात, छोट्या छोट्या गाठी तयार व्हायला लागतात आणि रक्तात त्या वाहत असताना ते कुठं हार्टमध्ये कधी तर कधी मेंदूमध्ये ह्याचा ब्लॉकेज किंवा स्ट्रोक असं बसू शकतो. नंबर 4 लठ्ठपणा म्हणजे ओबेसिटी. जे लोक जाड आहेत किंवा ज्यांचं वजन जास्त आहे, अशा वजन जास्त असेल तर त्यांच्या हृदयावर जरा जास्त तणाव येतो. कारण पूर्ण बॉडी, छोटी बॉडी आणि एक मोठी बॉडी ते एक फरक आहे. मग संपूर्ण बॉडीला हीट मेंटेन ठेवण्यासाठी, त्या प्रत्येक अवयवालापर्यंत रक्तपुरवठा होण्यासाठी हार्टवर जरा जास्तच लोड येतो आणि अशा पेशंटला म्हणजे ओबेस पर्सन जे आहेत किंवा लठ्ठपणामध्ये पण हार्ट अटॅकचा जो धोका आहे जरा अधिक तुलनात्मक थोडा जास्त असतो. आणि शेवटचं नंबर 5 धूम्रपान. जे लोक अल्कोहोल आपलं सिगारेट किंवा तंबाखूसारख्या पदार्थांचं सेवन करतात, जे लोक सिगारेट ओढतात, अशा लोकांना हार्ट अटॅकचा धोका थोडा जास्त असतो. कारण की त्यांच्या ब्लडमध्ये ऑक्सिजनचं लेवल थोडंसं कमी व्हायला लागतं, डिऑक्सिजनेटेड ब्लड थोडंसं तुलनात्मक वाढायला लागतं आणि सिगारेटमुळं इतर बी काही केमिकल्समुळं सिगारेट स्मोकिंग करणाऱ्या लोकांना हार्ट अटॅकचा धोका थोडासा वाढत जातो. हे 5 महत्त्वाच्या हे जे 5 लोक आहेत ह्यांनी जरा जास्त काळजी घ्यायला पाहिजे. नंबर 1 करोनरी हार्ट डिसीज असणारे, नंबर 2 अल्कोहोलिक असणारे, नंबर 3 हाय कोलेस्टेरॉल, नंबर 4 ओबेसिटी असणारे जे वजन जास्त असतं ते लोक, आणि नंबर 5 धूम्रपान करणाऱ्या लोकांना थोडा धोका जास्त असतो. त्यामुळे अशा लोकांनी थोडीशी अधिक काळजी घेतली पाहिजे. आता नेमकं हार्ट अटॅकचे लक्षणं काय हे आपण बघूया. हार्ट अटॅक आला म्हणजे नेमकं काय होते. हार्ट अटॅकचं पहिलं बरेच वेळेस काही कॉमन लक्षणं मी आपल्याला सांगतो. हे बरेच पर्सन टू पर्सन थोडेसे व्हेरीज म्हणजे चेंजेस होत राहतात. पहिली गोष्ट छातीत दुखणे, खास करून डाव्या साईडला छातीत प्रचंड अशा वेदना होणे हे एक लक्षण आहे. दुसरं अचानक असं घाम यायला लागतो. नंबर 3 दम लागणे किंवा धाप लागणे हे आहे. नंबर 4 हृदयाचे ठोके वाढणे, अचानकच गती वाढत जाणे हृदयाची. नंबर 5 मान, पाठ किंवा जबडा किंवा डाव्या हातचा खांदा हे यामध्ये तीव्र अशा वेदना व्हायला लागतात. नंबर 5 जळजळ होणे, मळमळ होणे, चक्कर येणे, थकवा येणे, अचानक थकवा येणे, अशा प्रकारचे काही सिम्पटम्स आपल्याला हृदयरोगामध्ये किंवा हार्ट अटॅकच्या वेळेस जाणवतात. बरेच वेळेस हे सिम्पटम्स तीव्र असतात तर काही वेळेस माइल्ड असतात, फार कमी असतात किंवा कधी कधी फारच कमी जाणवतात, ज्याला आपण सायलेंट हार्ट अटॅक पण म्हणतो. अशा प्रकारचे काही लक्षणं आढळत असतील किंवा जाणवत असतील तर आपण डॉक्टरांचा सल्ला घेतला पाहिजे. मग आता आपण बघितलं की हिवाळ्यामध्ये हार्ट अटॅकचं प्रमाण वाढतं, कोणकोणत्या लोकांमध्ये रिस्क फॅक्टर असं जास्त आहे हे बघितलं. त्यामध्ये आपण करोनरी हार्ट डिसीज, ओबेसिटी, अल्कोहोल कन्झम्पशन करणारी किंवा सिगारेट ओढणारी किंवा लठ्ठ व्यक्तींमध्ये हार्ट अटॅकचा धोका जास्त आहे. मग आता नेमकं काय करायचं, हिवाळ्यामध्ये नेमकी कोणती काळजी घ्यायची जेणेकरून हा आपल्याला जो धोका आहे हा टाळता येईल किंवा जास्त सतर्क राहता येईल. तर सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे की आपण बघितलं की हिवाळ्यामध्ये जे टेम्परेचर डिफरन्स आहे आपल्या शरीराचा आणि बाहेरचा, हे मेंटेन करण्यासाठी शरीराला खूप मेहनत घ्यावी लागते आणि त्याचा जो लोड आहे तो हृदयावर, हार्टवर येतो. मग यासाठी आपण एक गोष्ट करू शकतो की कानाला मफलर किंवा टोपी लावणे, गरम असणारे उबदार असणारे कपडे, स्वेटर घालणे, पायामध्ये पण सॉक्स घालणे, हातामध्ये पण सॉक्स घालणे आणि गरम असणारे कपडे, जास्तीत जास्त जे ऊर्जा देणारे, हीट देणारे कपडे आपण घातले तर शरीराला ते बॉडी टेम्परेचर मेंटेन करण्यासाठी आपल्या कपड्यांमुळं एक मदत होईल. त्यामुळे शरीरावर उबदार कपडे ठेवले पाहिजेत, नंबर 1. नंबर 2, आपण झोपेतून उठल्याच्या नंतर किंवा फार थंड वातावरणातून डायरेक्ट गरम वातावरणात किंवा घरातून डायरेक्ट बाहेर पडण्याच्या आधी एक जर काळजी घेतली, जसं आपण कारमध्ये जर AC असेल उन्हाळ्यामध्ये तर अगदी आपण AC 20-25ला ठेवतो आणि मग त्याच्यातून बाहेर 35, 37, 40 डिग्री सेल्सिअसला गेल्यावर थोडासा डोक्याला ट्रेस येतो, डोकं दुखतं. अगदी त्याचप्रमाणे जर आपल्या घरामध्ये जर आपण मेंटेन ठेवलं, पांघरून घेतले, स्वेटर घातले, अचानकच बाहेर पडण्याच्या आधी थोडासा जर हलका व्यायाम केला, हाताचा पायाचं एक थोडं मुवमेंट वॉर्मअप जर केलं आणि मग त्याच्यानंतर जर बाहेर पडलं तर बाहेर गेल्यावर जास्त थंडी वाजणार नाही किंवा शरीराला जास्त मेहनत घ्यावी लागणार नाही बॉडी टेम्परेचर मेंटेन करण्यासाठी. आणखी एक तिसरा महत्त्वाचा मुद्दा की आहार. बरेच वेळेस आपण असं असतो की आपल्याला माहीत असते की आपलं वजन जास्त आहे किंवा आपल्यामध्ये कोलेस्टेरॉल जास्त आहे आणि काही पण खात राहतो. बरेच वेळेस जे बाहेरचे तळलेले पदार्थ आहेत ते टाळले पाहिजेत आणि खास करून जे ऑइली सबस्टन्सेस आहेत ते मिनिमम यूज झाला पाहिजे. ऑइल, तेल किंवा तूप किंवा जे काही ड्रायफ्रूट्समध्ये प्रमाण एक क्वांटिटी मेंटेन ठेवली पाहिजे आणि संतुलित आहार घेतला पाहिजे.
आणि ज्या पद्धतीनं आपण आहार घेतो हे थोडंसं नेमकं बघितलं पाहिजे, की आपण पडताळा पण केला पाहिजे की डज दिस फूड इज गुड फॉर अस ऑर नॉट. आणि प्रत्येक व्यक्तीनुसार त्याच्या तत्वानुसार आपण आहारामध्ये थोडेसे बदल केले पाहिजे. नंबर 4था मुद्दा की ट्रेस मॅनेजमेंट. बरेच लोकांना असं वाटतं की माझ्या जीवनामध्ये खूप ताणतणाव आहे, किंवा बरेच लोक छोट्या छोट्या गोष्टीचाही खूप टेन्शन घेतात. किंवा मला सांगायचा एक आवर्जून सांगायचा मुद्दा असा डॉक्टर म्हणून, की एखाद्या वेळेस एखादा छोटा मोठा कोणीतरी नावाचा उल्लेख करतो, किंवा कधी नाही होत, किंवा कधी कधी चुकून एखाद्याकडून अपमान होतो, आणि आता माझं कसं, म्हणजे एखादी गोष्ट जी एका क्षणासाठी झालेली असते, बरेच वेळेस पुढचा माणूस विसरूनही जातो, परंतु आपण ते मनामध्ये ठेवतो, अगदी आतमध्ये 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 गाठी करून ठेवतो, आणि ते पुढचा बोललेला माणूस विसरून पण जातो काय बोललं, आणि आपण एकच धरून बसतो. असे अनेक लोक आहेत की छोट्या छोट्या गोष्टींचं खूप जास्त ताणतणाव घेतात आयुष्यामध्ये. मला या व्हिडिओच्या माध्यमातून सर्वांना रिक्वेस्ट करायची की छोट्या छोट्या गोष्टींचा ताणतणाव न घेता आपण ट्रेसचा थोडासा एक योग्य पद्धतीने मॅनेजमेंट केलं पाहिजे. जास्त ट्रेस ताणतणावात न राहता एक निरोगी जीवनासाठी आपण थोडंसं संतुलित आहार, छोटासा व्यायाम, थोडंसं निसर्गाच्या सानिध्यात राहून आपण हे ट्रेस मॅनेजमेंट करू शकतो. त्याच्यानंतर महत्त्वाचा मुद्दा धूम्रपान आणि मद्यपान. जे लोक अल्कोहोलिक आहेत किंवा स्मोकर्स आहेत किंवा टोबॅको चेविंग करतात, अशा माझ्या सर्व बांधवांना मला असं सांगायचं आहे की आपण हे सोडणं कधीही फायद्याचं राहील. आणि जर फारच शक्य नसेल त्याचा कमीत कमी यूज, कमीत कमी मिनिमम अल्कोहोल कन्झम्पशन, मिनिमम स्मोकिंग, असं आपण तुम्ही तुमचं प्रत्येकानं आपलं ठरवलं पाहिजे की जर आपण 10 वेळेस जर एखादी गोष्ट करत असेल तर आपण ती 8 वर, नंतर 6 वर, 5 वर, 4 वर, 2 वर आणून कशा प्रकारे आपण या व्यसनापासून थोडंसं दूर जाता येईल किंवा व्यसन हे कमीत कमी करता येईल याचाही आपण विचार केला पाहिजे. म्हणजे आता मित्रांनो, आता आपण बघितलं की थंडीमध्ये हार्ट अटॅकचं नेमकं प्रमाण का वाढतं याचं मेकॅनिझम बघितलं. त्याच्यानंतर बघितलं की हार्ट अटॅकचा धोका जास्त कोणाकोणासाठी आहे हेही बघितलं. त्यानंतर बघितलं आपण हार्ट अटॅकचे नेमके लक्षणं काय आहेत हेही बघितलं, आणि हार्ट अटॅक येऊ नये किंवा आपण काय काळजी घेतली पाहिजे थंडीच्या दिवसामध्ये, त्यामध्ये खास करून उबदार कपडे घालणे, व्यायाम करणे, आहार योग्य ठेवणे, स्ट्रेस मॅनेजमेंट आणि धूम्रपान, मद्यपान अशा गोष्टी कमीत कमी करणे किंवा सोडून देणे हे आपण बघितलेलं आहे. आणि अशा प्रकारे जर आपण सगळं मॅनेजमेंट केलं तर आपण या जे धोका आहे, हार्ट अटॅकचा जो धोका आहे तो आपण कमीत कमी पॉसिबिलिटी आपण तयार करू शकतो, आणि हा धोका आपण टाळू शकतो. हा व्हिडिओ आपल्यासाठी, स्वतःसाठी किंवा आपल्या परिवारातील कोणासाठी किंवा मित्रपरिवारासाठी फायद्याचा असेल तर त्यांनाही हा व्हिडिओ शेअर करा. आणि आणखी एक महत्त्वाचा मुद्दा असा की जर समजा आपल्याला कुठले जरी लक्षणं जाणवत असतील, किंवा नेमकं बरेच वेळेस असं होतं की छातीत थोडंसं दुखायलेलं असतं, किंवा मग मी ओबेज आहे तर नेमकं आता काय करू, किंवा छातीत दुखायले ते खरंच हार्ट अटॅकचं दुखणं आहे का ॲसिडिटीचं आहे का ट्रेस इंड्युस्ड पेन आहे, हे नेमकं बऱ्याच वेळेस आपल्याला कळत नाही. आणि नेमकं दवाखान्यात जावं ते एक धसकी असते की बुवा किती बिल होते, काय होते, कोणाला विचारू, काय करू. तर माझं म्हणणं असंच आहे की माझ्या परिसरातील, परिचयातील लोकांना जरी काही समस्या असेल तर निसंकोचपणे आपण केव्हाही मला कॉल करू शकता. माझ्या व्हॉट्सअपला तुम्ही माहिती पाठवू शकता. मी आणि माझी टीम आपल्याला या समस्येमध्ये जेवढी शक्य आहे तेवढी संपूर्ण मदत करू. कुठल्या ब्लड टेस्ट केल्या पाहिजेत, आणखी इतर दुसऱ्या कुठल्या टॅबलेट्स चालू आहेत का, किंवा कुठल्या घेतल्या पाहिजे, कुठल्या नाही घेतल्या पाहिजे, या संदर्भात पण आमची टीम आपल्याला मार्गदर्शन करेल. आपण निसंकोचपणे कॉल करायला काही हरकत नाही. धन्यवाद.